धामणी, बाळसिद्ध धामणी आपला अतिरिक्त खेळाडू. तर सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. विशाल आणि 9 सेकंड एंडला प्रतीक. विशाल आणि प्रतीक सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि गोलंदाज ट्रॅक वरती मात्र गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय प्रवीण साळके. विशाल स्ट्रायकरना पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑफ फ्लिप केलाय. बॉल अगदीच चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने मात्र संघाचं खातं अकाउंट श्री गणेशा होईल टीम धामणी संघाचा. सकाळच्या 17 आणि सकाळच्या 17 मधली ही मॅच आपण अनुभवताय, जिथे मात्र पाहायला गेलं तर धामणी आणि त्यांच्या विरोधात चाळकेवाडी या 2 संघांमधली ही लढत पाहायला मिळते. एक चांगलं आयोजन कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला. त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेची जर चर्चा केली, प्रगल्भ असं व्यासपीठ पाहायला मिळते. मान्यवरांची उपस्थिती, त्याचबरोबर चमचमता ट्रॉफ्याज CTC लाईव्ह यांच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. नाविन्यपूर्ण ही क्रीडा स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. जवळ मॅचच्या दिशेने पुढचा बॉल प्रवीण यांचा. हा बॉल अगदी यष्ट्यांच्या वरतून ट्रॅव्हल होतोय, सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. P1चं पहिलं षटक हाताळतोय. 4 षटकांची लढत अगदी पाहायला मिळते. 4 षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पहिलं षटक प्रवीण मात्र हाताळतायत. आखूड टप्प्याचा बॉल, दिशा दिलीये, बॉल हवेत आहे. 1 2 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि शेवटी आर्यन यांनी मात्र ती कॅच पकडली आहे. एकाच्या हातात आखूड टप्प्याचा बॉल, दुसऱ्याने मात्र बॅकअप दिलं, बॉल हवेत आहे, उजळीमध्ये कॅप्चर केली. 2 3 क्षेत्ररक्षक बॉल लागतोय. टीम धामणी संघाला जावं लागेल माघारी. फलंदाज बाद. विशाल बॅक टू दी डगआउट. दिशेने बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून गेलाय मिड विकेट सीमा पार. मिळतील धावा 6. येतोय नागनाथ चषक षटकार. स्वागत. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर, कॅच ड्रॉप झालीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एफर्ट्स खूप चांगले पाहायला मिळाले, परंतु इथे फेकी केली आहे. काय घडलंय? अंपायर किती धावा असतील? यस अंपायर, 2 की 3 धावा आहेत? 2 धावा. थँक्यू.
पहिलं षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 10, लॉस ऑफ दी 1 विकेट. बघा थोडंसं स्पीडअप घ्या कारण आजच्या दिवसामध्ये भरपूर मॅचेस आहेत. सेमीफायनल, फायनल, एक्स्ट्रा 2-3 मॅचेस आहेत. त्यामुळे विनंती करेन थोडंसं स्पीडअप ठेवा. अगदी 20 मिनिटाचा अवधी असेल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवणं कुठेतरी महत्वाचं असेल. 4 षटक संपवायचे आहेत. ऋषिकेश येत असताना मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळतोय अर्थातच प्रतीक. पुढचा बॉल पुन्हा एकदा बाहेरचा बॉल. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतर धावसंख्येत भर पडेल. टीमची धावसंख्या 1 11 धावा धावफलकावरती लागतायत. सकाळचं 17 आणि सकाळच्या 17 मध्ये 2 संघांमधली ही लढत मॅच क्रमांक 2. साळकेवाडी आणि त्यांच्या विरोधात धामणे या 2 संघांमधली लढत. पुढचा बॉल अक्षय. हो ऋषिकेशचा हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मात्र प्राप्त होईल. अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजांनी कुठेतरी धावसंख्येला आळा घातलाय. आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलंय कारण तेच महत्वाचं असतं. यस अंपायर. एकच बॉल पाहिजे का? बॉल किती झाले? नवीन जुना चांगला बघून टाका. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न चांगला होत पाहायला मिळाला परंतु या बॉलवरती 2 धावा मात्र अगदी वेगाने कंप्लीट होत असताना गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा आल्यात या बॉलवरती. चांगले इफर्ट्स मात्र पाहायला मिळाले लॉंग ऑफ रिझनच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून परंतु अगदी चौकार रोखण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला जरूर मिळाला. ऋषिकेशचा पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. डीप मधून फिल्डर प्रोटेक्शन देतोय. फेकी केली जाईल. एकच धाव मात्र प्राप्त होईल. टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 15 या धावसंख्येवरती. 4 षटकांची मॅच आहे. दुसरं षटक ऋषिकेश यांचं चांगला दबाव निर्माण करून ठेवलाय. सिंगल डबलने मात्र धावफलक पुढे सरसावत आहे. अगदी चांगला बॉल. अगदी यष्ट्यांच्या जवळून ट्रॅव्हल होतोय. आपण जर पाहायला गेलं तर हा बॉल टॉट बॉल आलाय. इथे फटका फसलाय. शॉर्ट बॉल होता. बॅटची वरची काढा लागली. स्वतःच्या फॉलो थ्रू पकडण्याचा प्रयत्न परंतु कॅच ड्रॉप. बॉल शेवटच्या मुवमेंटला हातातून निसटलाय. सिंगल आले. जीवदान प्राप्त झालाय बॅटरला. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने फटका खेचलाय. सीधी बॅट नो बकवास. डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. साधा षटकार.
ओ लोअर फुल टॉस बॉल मात्र फ्लिप करण्याचा प्रयत्न अगदी क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे. बॉल थांबत नाहीये. बॉल निघून गेलाय 4 धाबांसाठी. नागनाथ चषक 2025 चा येतोय तो चौकार. ओ लोअर फुल टॉस चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक आपण जर पाहायला गेलं तर धावफलक 26 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतोय. 26 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय 30 सर्कलच्या आतमध्ये. चांगला स्टॉप तिथे केलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावफलक 27 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचतोय. 27 ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. 27 धावा. व्हाईट बॉलचा इशारा. फटका समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे करण. इथे रन देत नाहीये. कॅच पकडलीये. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. हो चांगला सन्मान दिला या बॉलवरती. हलक्या हाताने ढकलून दिलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगला गॅप शोधून काढलाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 30. 30 धावा. हो शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. पुढचा बॉल. हो इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली. विकेटचं पतन. फलंदाज बाद. ऋषिकेशने चांगला झेल तिथे पकडलाय. षटक क्रमांक 3 समाप्त झाला. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 30 या आकड्यावरती. लॉस ऑफ दी 30-3 अशी परिस्थिती सध्याच्या घडीला. बाळसिद्ध 11 धामणी संघाचा स्कोर अगदी पाहायला मिळतोय स्कोर कार्ड वरती. अंतिमचं षटक श्रेयस आलेत.
फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. 2 धावा मात्र धावफलकावरती जरूर ऍड होतील. अगदी आपण जर पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या धावफलकावरती 32 या कड्यावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल होता, पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव नाहीये या बॉलवरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अगदी शेवटचं षटक हाडामारीचं षटक म्हणून पाहिलं जातं, परंतु या षटकामध्ये दबाव निर्माण केला या गोलंदाजाने. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकांना थोडीशी चुकी होती. स्टंपिंगचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला, परंतु बॉल हातातून निसटलाय. चांगलं गोलंदाजी अगदी पाहायला मिळते या बॉलवरती. आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाज श्रेयस नक्कीच कुठेतरी ही धावसंख्या रोखण्याचा मानस प्रत्येक गोलंदाजाचा राहिलाय. प्रत्येकाने मात्र विकेट प्राप्त केल्यात प्रत्येक षटकामध्ये. आपण जर पाहायला गेलं तर पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, हुक केलाय. बॉल पाठीमागच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, तिथे एकच धाव मात्र प्राप्त होईल, सिंगल येईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थातच डबल 3 33 33 धावा धावफलकावरती लागतात. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलवरती मात्र किती धावा येतील पाहणं तितकंच महत्वाचं असेल, कारण कुठेतरी टार्गेट सेट करायचंय टीम धामणी संघाला. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉल तर हवेत आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक कॉलिंग दिला त्याने करणने आणि ही कॅच पकडली आहे. आता शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती धावा किती येतील हे पाहणं महत्वाचं असेल. सेट करायचंय टीम धामणी संघाला. जरी नाही तर आमच्या महाराष्ट्र
लक्ष आहे 24 बॉल मध्ये करायचे आहेत 34 धावा. टीम सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या संघाला आयोजक टीम पाहायला मिळते आज मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आणि त्यांना बनवायचे येणारे 24 बॉल मध्ये 34 धावांची गरज. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये जाऊया. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अथर्व महेश ही सलामीची जोडी टीम सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी मात्र उतरले. परंतु त्यांच्या समोर आपण जर पाहायला गेलं तर विरुद्ध संघ बाळसिद्ध 11 धामणी संघ पहिल्या डावामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 33 धावा त्यांनी धावफलकावरती लावल्या. 34 धावांचं टार्गेट सेट केलं. हे आव्हान मात्र कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल हे पाहणं महत्वाचं असेल. पहिल्या षटकामध्ये कोणता गोलंदाज मात्र P1चं पहिलं षटक हाताळेल. पॉवर प्लेचं षटक मात्र कोणता गोलंदाज सज्ज होईल. सन्मान्य आदरणीय संतोषजी चाळके साहेब आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. काही घरची कामं असतात, संसार आहे प्रत्येकाला. आज मॅच देखील आहे, काही नियोजन असेल त्यांचं देखील, त्यामुळेच आज थोडंसं लेट झालं असेल. परंतु हरकत नाही, वेळातला वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवली. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅचला करूया सुरुवात. बघा 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला देखील आहे ही इनिंग संपवण्यासाठी. राहुल पहिलं षटक मात्र घेऊन P1चं जर्सी नंबर 07 स्ट्राईक एंडला मात्र पाहायला मिळतोय अथर्व. नॉन स्ट्राईक एंडला महेश. लक्ष 34 धावांचं. पहिला बॉल फुल टॉस बॉल होता. इनफिल्डच्या वरून उडवला. इनसाइड आउट. बॉल अगदी चाललाय कव्हर रिजन मध्ये. अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या मुवमेंटला काय घडलंय पंच शहानिशा करतील. या बॉलवरती नेमकं घडलंय काय? स्टॉप केलाय की धावा आहेत? यस, 3 धावा. खोलात टाकलेला बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न अगदी खोदून काढलाय. 1 धाव येईल. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचेल. 4 ऑन स्कोर कार्ड. डी झोन मध्ये 1 धाव. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा हा बॉल. चांगल्या टप्प्यावरती ही गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून ही गोलंदाजी पाहायला मिळते. P1चं पहिलं षटक हाताळतोय. त्याला माहिती आहे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न उडवलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. चांगला स्टॉप तिथे केलाय. चौकार अडवलाय, परंतु या बॉलवरती मात्र 1 धाव रोखली आहे. जरूर 3 धावा आल्यात. सन्माननीय आदरणीय दुर्गेजी चोरगे साहेब, त्याचबरोबर निलेशजी चोरगे साहेब आणि त्याचबरोबर स्वप्नीलजी चोरगे साहेब, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय आदरणीय रवीजी निवडुंगे साहेब, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती.
खोलून टाकलाय इथे मिड ऑफ द इनात. काय घडलंय वरती विकेटचं पतन. फलंदाज बाद चांगला टाकलाय तिथे मिड ऑफ मध्ये पकडलाय. काय घडलंय ऑन दी टो. अगदी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय. वेगाने धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते चांगलं कॉलिंग तिथे पाहायला मिळालं. 2 धावा या बॉलवरती. 9 धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. सन्माननीय आदरणीय पप्पू चाळके, संतोषी चाळके साहेब, आपल्याला विनंती असेल आपण देखील या. आपलं देखील सरस स्वागत. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकानंतर टीमची धाव संख्या मात्र 9 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. लॉस ऑफ दी 1 विकेट. धाबांची गरज येणारे 18 चेंडू आणि 25 धाबांची अजूनही गरज आहे. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण वेळ खूप खर्च होतो या मॅच मध्ये. पूर्ण 20 मिनिटाचा अवधी आहे, त्यामुळे विनंती करेन थोडस स्पीडअप घ्या. आज 3 ते 4 मॅचेस एक्स्ट्रा आहेत आपल्या मित्रांनो. ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून प्रोटेक्शन जरूर दिलं गेलंय. फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. सन्माननीय आदरणीय हरीजी लोकरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेने फटका खेळलाय जरूर, परंतु चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. हरीजी लोकरे साहेब या, आपलं स्वागत आहे. तेरा धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. एक टप्पा घेत बॉल निघून चाललाय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळत आहे. बघा थोडंसं स्पीडअप ठेवा, कारण
ऑन साइडला वळवलाय क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न एक टप्पा घेत बॉल निघून चाललाय डीप रक्ताचा रंग एका समोरच्या दिशेने फटका खेळलाय बॉलर बॅक ड्राइव्ह दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळतोय दुसरी धाव कंप्लीट होते 19 धाव फलकावरती धावा लागतात व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय परंतु बॅकअप नाहीये सिंगल आली आहे टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 21 या धावसंख्येवरती 21 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय टीमची धावसंख्या 21 12 बॉल 13 धावांची गरज असेल येणारे 12 बॉल 13 धावांची अजूनही गरज आहे 12 चेंडू 13 धावांची गरज आहे थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे चला मॅचला गती द्यायची आहे कारण सगळ्या मॅचेस आपल्याला जास्तीत जास्त ओव्हरच्या खेळवायच्या आहेत त्यामुळे विनंती करेन की थोडंसं स्पीडअप ठेवा अंपायरला देखील विनंती असेल फ्लिप करण्याचा प्रयत्न होता शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय अनिल गोलंदाजी मध्ये पाहायला मिळतोय पहिलाच बॉल अनिल यांचा पाठीमागच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना डॉट बॉल आलाय अगदी ड्राइव्ह केलाय ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रिजन मधून लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय परंतु आपण जर पाहिला गेलं तर या बॉलवरती 2 धावा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते ओ शॉर्ट बॉल पुल केलाय बॉल हवेत आहे डीप मध्ये फिल्डर चुकी होते कॅच ड्रॉप झाले परंतु आपण जर पाहायला गेलं तर याही बॉलवरती 2 धावा कंप्लीट होत आहेत डीप मध्ये झेल तिथे सुटला परंतु त्याचा भुर्दंड भरावा लागला 2 धावेमध्ये आणि 2 धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत टीमची धावसंख्या 25 आता 10 बॉल मध्ये आता करायचे आहेत ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे नाहीये त्याच्या आवाक्या बाहेर बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी नागनाथ चषक चौकार ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे येणारे 8 बॉल आवाक्या बाहेर बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी नागनाथ 5 धावांची गरज आहे चला टीम ओमसाई गलमेवाडी कॅप्टन या लगेच वेळ आपल्याला खर्च करायचा नाहीये जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवायचे आहेत त्यामुळे विनंती करेन की लगेच या टॉस साठी शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे पकडला जातोय झेल फलंदाज बाद बॅक टू टी डगआउट चला बॅटर लगेच पाठवा 7 चेंडू आता 5 धावांची गरज आहे येणारे 7 बॉल 5 धावांची गरज
सन्माननीय आदरणीय प्रवीणजी साळके साहेब या ठिकाणी उपस्थित. नवीन बॅटर प्रवीण. वैयक्तिक 20 धावांची चांगली खेळी श्रेयसच्या माध्यमातून पाहायला मिळाली, कारण ज्या फटक्यांची गरज होती अगदी ते फटके त्याच्या पाठमधून पाहायला मिळाले. 2 चौकार आणि डबल ने आपण जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग आणि विकेट देखील त्याच्या नावावरती आहेत 2. परंतु 7 चेंडू आता 5 धावांची गरज. प्रवीण आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने फटका खेळलाय जरूर. 1 धाव कंप्लीट. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. अर्थातच 30 या धावसंख्येवरती येणारे 6 बॉल मध्ये करायचे आहेत 4 धावा. 6 बॉल मध्ये 4 धावांची गरज. चला टीम मीटिंग नको, जास्त वेळ नाहीये आपल्याकडे मित्रांनो. आज 3 ते 4 मॅचेस आपल्या एक्स्ट्रा आहेत आणि जास्तीत जास्त षटकांची मॅचेस खेळवायचे आहेत. आयोजक कमिटीच्या माध्यमातून हा कॉल आहे प्रत्येक टीमला. 20 मिनिटाचा अवधी, त्यामुळे विनंती करेन जास्त वेळ खर्च करू नका, स्पीडअप घ्या. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहे, बॉलच्या खाली येत आहेत. पकडली जाईल का झेल? कॅच ड्रॉप. एफर्ट चांगले पाहायला मिळाले. अगदी मिड विकेट मधून वेगाने आले आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर या बॉलवरती 2 धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळतात. येणारे 5 बॉल मध्ये आता करायचे 2 धावा. सन्मान्य आदरणीय दीपकजी साळके साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर गणेशजी साळके साहेब हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आलेल्या तमाम मान्यवरांचं सहर्ष स्वागत नागनाथ चषक 2025 मध्ये. सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं स्वागत आहे आणि मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. इथे चांगला फटका खेळलाय, पॉइंटला उडवलाय. बॉल तिथे अगदी स्टॉप झालाय. विकेट थोडीशी स्लोप राहायला मिळते.